नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विभागाची चौकीदार गट ड या पदासाठी सुधारित जाहिरात आलेली आहे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग, आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यासाठी 43 जागा आहेत. कळवण हा सेपरेट तालुका आहे तरी यासाठी 47 जागा आहे. धुळे 31. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जे विकास प्रकल्प आहेत त्यासाठी जागांची संख्या आपण इथं बघू शकता. पेन 13, जव्हार 17, डव्हाणू 26, सोलापूर 8, संभाजीनगर 14. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी तारीख आहे ती 6 मे ते 27 मे अशी असणार आहे. यासाठी पात्रता आपण बघणार आहोत. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयाची अट जी आहे ती खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट म्हणजे 18 वर्ष ते 43 वर्ष असावे. त्या वर्षातील नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत आणि अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. याचं जे वेतन श्रेणी आहे म्हणजे बेसिक जे असेल ते 15,000 असेल आणि SSC परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी. तुमचं जे वय आहे ते 1 एप्रिलपासून गृहीत धरण्यात येईल. MCQ बेस्ड परीक्षा इथे होणार आहे. त्यानुसार वेगवेगळ्या कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येईल आणि किमान 45% गुण प्राप्त करणे तुम्हाला आवश्यक असेल. बहुपर्यायी स्वरूपात असेल. प्रत्येक प्रश्नात 2 गुण असतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असं प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा येथे असणार आहे. म्हणजे मराठी 50, इंग्लिश 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 120 मिनिटे वेळ असेल. 200 प्रश्न असतील. फीस जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 1000, कॅटेगरीतल्या लोकांसाठी 900 रुपये फीस आहे. माजी सैनिक, दिव्यांग आणि यांना कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा फीस तुम्ही एकदा भरल्यानंतर ती कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला परत मिळणार नाही. उमेदवार कोणत्याही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या पदासाठी अर्ज करू शकेल. अशा उमेदवारास त्याने राज्यातील निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा देणे बंधनकारक राहील. एकापेक्षा अधिक अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी स्वतंत्र परीक्षा शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे जिथे जास्त जागा आहे तिथे तुम्ही अर्ज करू शकता. तर जे इच्छुक लोक आहेत त्यांनी या परीक्षेसाठी 27 मेच्या आत अर्ज करावा. बाकीचे डिटेल्स आहेत तुम्ही ॲडमध्ये बघू शकता. त्यानंतर तुम्हाला हे असं एक डिक्लरेशन पण भरावं लागणार आहे ज्यामध्ये की दिलेली माहिती सर्व खरी आहे असं यामध्ये लिहून घेतलेलं आहे. धन्यवाद.